नमस्कार मित्रांनो, बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आणि असा विषय मित्रांनो की जो शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण सत्य परिस्थिती आहे आणि सत्य घटनेवर आज आपण बोलणार आहे मित्रांनो। की आता सध्या जे मित्रांनो की कांद्याचं पीक निघून म्हणजे काही कांद्याचं पीक निघलंय, काही निघू राहिलंय, त्याच्यात परत पावसानं बी सुरुवात केलेली आहे, काही त्याच्यात प्रचंड नुकसान पण पावसामुळे कांद्याच्या पिकात झालेलं आहे। आणि तरीही मित्रांनो की जो काही त्या पावसाच्या याच्यातून उरलेला जो कांदा आहे आणि त्याला जो आज भाव मिळतो ना मित्रांनो, त्या भावाच्या विषयावर आपण आज बोलणार आहे की बाबा कांद्याला एवढा कमी का भाव मिळतोय आणि त्याचा उत्पन्न खर्च किती आणि आपल्याला शेतकऱ्याला त्याच्यापासून फायदा किती, ह्या विषयावर आज आपण बोलणार आहे मित्रांनो। मी संदीप एरंडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे मित्रांनो, पैठण तालुका आणि एक छोटंसं गाव आहे शहापूर मानेगाव, तिथून मी येतो मित्रांनो। आज आपल्या शेतामध्ये आपण बसले तर मित्रांनो ही जी खरी घटना आहे तर ही आमच्या तालुक्यामधले पैठण तालुक्यामधल्या एका शेतकऱ्यांनी 12 क्विंटल 62 किलो कांदा मार्केटला नेला मित्रांनो। मार्केटला गेल्यानंतर त्या कांद्याला 200 रुपये क्विंटल भाव मिळाला, म्हणजे 100 किलोचे 200 रुपये त्याला दर मिळाला। आणि त्याचे जे पैसे आले मित्रांनो तर त्याच्यामध्ये त्याचं भाडं, गोण्याचं भाडं, परत तुमचं आडत हमाली तोलाई काय जे असतं ते हे सगळं जाऊन मित्रांनो त्याला त्या शेतकऱ्याला वरून त्या आडतवाल्याचा त्या शेतकऱ्याकडे 1 रुपया फिरला। म्हणजे विचार करा, 12 क्विंटल 62 किलो कांदा निघून त्या आडतवाल्याचे त्या शेतकऱ्याकडे 1 रुपया फिरला। आता हे जे मित्रांनो हे कमू सांगतोय मी तुम्हाला, कारण ही सत्य घटना आहे आणि ही जी परिस्थिती मित्रांनो ही आपल्याला सरकारच्या कानावर घालायची आहे की बुवा 200 रुपये किलो ना, आपलं 200 रुपये क्विंटल ना, आम्हाला शेतकऱ्याला बाहेरून तर काही मिळत नाही। फक्त शेतकऱ्याचाच एकमेव माल असा आहे मित्रांनो की ते तुम्हाला 100 ते 200 रुपये क्विंटल ना आजच्या ह्या दुनियामध्ये मिळू शकतो। ही परिस्थिती इदालच्या या अवस्थेने ह्या शेतकऱ्यावर आणलेली आहे। आता निर्यात कांद्याची बंद आहे, बरं आता यांनी निर्यात खुली करायला पाहिजे, ते हे करीत नाही। सध्या शेतकरी कांद्यावर ट्रॅक्टर चालू राहिलाय, कोणी कांदे फेकून देऊ राहिलाय, कोणी शेतकरी डायरेक्ट त्याच्यामध्ये पलटी नांगर घालून ते दाबू राहिलंय शेतामध्ये। म्हणजे ही आजची खरी कंडिशन आहे। आणि सरकार सांगतंय की आजचे दिन आहे, मेक इन इंडिया आहे, म्हणजे एवढी चांगली परिस्थिती सध्या आपल्या देशामध्ये असं सरकार सांगतंय, सगळं ठीकठाक आहे। पण एकीकडे जर बघितलं मित्रांनो तर शेतकरीची ही परिस्थिती आहे की बुवा आज त्यांना काढलेल्या मालाला कवडी मोल भावाना विकायला लागतंय। आणि ज्यावेळेस ह्यो माल ज्यावेळेस काढतो मित्रांनो शेतकरी, त्यावेळेस त्याला व्याजाना पैसे घेऊन खत, औषधं, ते कांद्याचं बियाणं, त्या कांद्याला लागणारा लागवड खर्च आणि काढणी खर्च सगट त्याला व्याजाना पैसे काढायला लागतात। आणि ते व्याजाचे पैसे त्यांना काढल्यानंतर की बुवा त्याला एक भरोसा असतो की कांदा गेल्यानंतर आपण ह्या व्याजाचे पैसे परत करू, कारण घेतलेला पैसा तो कांद्याच्या पिकाच्या भरोश्यावर घेत असतो आणि घेतल्यानंतर तो पैसा त्याला तो परत कसा कधी करायचा असतो की कांदा आपला मार्केटला गेल्यानंतर। आणि ही जी परिस्थिती मित्रांनो की जिथं 12 क्विंटल 62 किलो कांदा विकला तर शेतकऱ्याला स्वतःहून खिशातला 1 रुपया त्या शेतकऱ्याकडे फिरला आडतवाल्याचा। म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे। आणि अशी जर परिस्थिती राहिली मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांना काढलेले व्याजाचे कधी पैसे द्यायचे व त्याचा खर्च कधी निघणार, त्याच्या मुलाबाळाचे शिक्षण कसे करायचे, म्हणजे ह्या सगळ्या समस्या त्या शेतकऱ्यासमोर आहे। आणि आपला देश हा कृषी प्रधान देश आहे मित्रांनो, आणि कृषी प्रधान देशामधल्या ही शेतकरीची खरी आणि सत्य व्यथा आहे। आणि आज मित्रांनो तुमच्या समोर कमू मांडतोय की बुवा तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतका शेअर करायचा की बुवा सरकारच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे। आज आहे मित्रांनो शेतकऱ्याला सरकार कर्जमाफी देत आहे, शेतकऱ्याला सरकार गारपिटीचे पैसे देत आहे, अनुदान देत आहे,
पण आपल्या शेतकऱ्याची मागणी सरकारकडे दुसरी आहे आणि ती मागणी असताना सरकार हे इतर आपल्याला बोळवण करतंय. तर आपली मागणी काय आहे मित्रांनो, 2004 पासून की बाबा स्वामीनाथन आयोग सरकारने लागू करावा आणि आमच्या उत्पन्नाच्या खर्चाच्या आधारावर 50% नफा द्यावा. आता सध्या आपल्याला सरकार किती नफा देतंय? 15%. खर्चाच्या उत्पन्नाच्या 15% नफा देतंय. जर स्वामीनाथन आयोग लागू झालं तर आपल्याला किती टक्के नफा मिळेल? 50%. म्हणजे सरकार स्वामीनाथन आयोग लागू करीत नाही, सरकार आपल्या मालाला योग्य भाव देत नाही आणि एकीकडे मित्रांनो उत्पन्नाचा खर्च मात्र भरमसाठ सरकार दरवर्षी वाढत चाललाय. म्हणजे आपण बियाण्याचे जर भाव बघितले दरवर्षी वाढतात. आता कांद्याचं जर बियाणं घेतलं आपण तर 3100, 3200, 2500 ते 3132 रुपये किलोला कांद्याच्या बियाण्याला भाव. आता खताचे जर भाव बघितले तर 2000 पासून 2500 पर्यंत ते बॅग मिळतात. औषधं तुम्हाला 100 ग्रॅम पासून तर लिटर पर्यंत 1000 रुपये त्याचे भाव झाले. आणि असं असताना मित्रांनो एकीकडे जर भाव वाढत असेल, शेतीला लागणारा खर्च वाढत असेल, तर शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नाला सरकार 100 ते 200 रुपये क्विंटल भाव देते. म्हणजे ही दलची अवस्था आणि ह्या अवस्थेनं अशी ही अवस्था शेतकरीची करून ठेवली मित्रांनो. म्हणजे आज खरं तर ह्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे का बाबा जे स्वतःला सत्तेधारी समजतात, जे स्वतः सत्तेवर बसले, ह्या लोकांना थोडं तरी काही मनाला वाटलं पाहिजे की आज शेतकरी काय परिस्थितीतून जातोय. यांना त्याचं काही घेणं देणं वाटत नाही मित्रांनो. शेतकऱ्याला 100 रुपये क्विंटल विकू का 50 रुपये क्विंटल विकू, नाही तर तो कांदा रस्त्यावर फेकू, यांचं काही होत नाही, यांना काही फरक पडत नाही. आणि उलट हे सरकार मोठ्यानं बोंबलतंय की बुवा आम्ही शेतकऱ्याच्या भक्कमपणे पाठीमागं उभा आहे. आता विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो, शेतकऱ्याच्या जर पाठीमागं सरकार जर भक्कमपणे उभा असेल तर कांद्याची आजची परिस्थिती अशी झाली नसती. म्हणजे आज विचार करा 100 आणि 200 रुपये क्विंटल कशाला भाव आहे सांगा ना. काय मिळतंय बाहेर? काही आपल्याला वस्तू जर घ्यायची ठरली तर 100 किलो किंवा 1 क्विंटल 100 आणि 200 रुपयाला आज मिळणारी एखादी गोष्ट मला दाखवा सरकारने की बुवा तुम्हाला हे इतर बाहेरच्या ज्या वस्तू आहे ह्या 100 आणि 200 रुपये क्विंटल ना तुम्हाला भेटतात. अरे लाजा वाटून द्या रे. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला 100 आणि 200 रुपये क्विंटल भाव आणि काय तर कृषी प्रधान देश, तिकडे ते वर बसले. काय मुमकिन है तर नामुमकिन नाही है. म्हणजे काय काय घोषणा देते मित्रांनो. सबका साथ सबका विकास, हा असा विकास आहे बुवा. जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेतोय तो शेतकरी मुलाबाळाच्या तोंडातला घास हिरून घेऊन त्या पिकाला लावतोय आणि त्याच्यावर आज तेच पीक परत त्या मातीमध्ये गाडायची पाळी आली. त्याला कारण काय मित्रांनो? फक्त सरकार. आज आत्महत्या का रोखत नाही तर त्याला ही परिस्थिती आहे. आत्महत्या शेतकऱ्याला काय करावं लागतात तर त्याला ही ताजी घटना जी मित्रांनो की असे जर मालाला भाव भेटले तर शेतकरी का आत्महत्या करायचा नाही? शेतकऱ्यासमोर का पर्याय राहील? म्हणजे शेतकरी कर्जबाजारी होतो तर त्याला सरकार जबाबदार, आत्महत्या करतो तर सरकार जबाबदार. आणि का सरकार जबाबदार आहे मित्रांनो? तर शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार हा सरकारचा आहे. म्हणून याला सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे. आज एवढा कांदा शेतकरी एवढं उत्पन्न काढतंय की बुवा त्या कांद्याची निर्याती दुसऱ्या देशात चालू करायला पाहिजे. ती आज ठप्प आहे. निर्यात चालू झाली असती तर कांद्याला कसे बी 4 पैसे शेतकऱ्याला मिळाले असते.
पण यांचे जे धोरण आहे ना मित्रांनो, हे चुकीचे आहे. म्हणजे हीच परिस्थिती जर उलटी असती, जर कांदा 40-50 रुपये जर किलो असता, तर ह्याच सरकारने बाहेरून कांदा आयात करायला सुरुवात केली असती, ती बी निशुल्क. म्हणजे हे धोरण असते यांचे. बाहेरून आयात करून त्यांनी इथलच्या शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव खाली आणले असते. मग आज जी परिस्थिती आहे, जो शेतकरी शेतातला कांदा काढून परत त्या मातीत गाडू राहिला, तर मग आज गरज होती की बा कांदा निर्यात चालू करायची, आज गरज होती, पण ते आज आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजे शेतकरीचे काही वारी, शेतकऱ्याच्या भक्कमपणे पाठीमाग शेतकऱ्याचं सरकार, अरे काय चुलीत घालायचं हे असं की ज्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही, जो शेतकरी अजून कर्जबाजारी होत चाललाय, आणि परत आम्ही कर्ज माफ केलं म्हणजे वरून हेच सांगणार आमच्या सरकारने कर्ज माफ केलं. अरे माफ करायला पहिलं जे थकीत कर्जदार आहे जे शेतकरी, हे कोणामुळे आहे? आज शेतकरी कर्जबाजारी कोणामुळे आहे? तर यांच्यामुळे, सरकारमुळे आज शेतकरी कर्जबाजारी आहे. आणि तुम्ही परत वाव ताव आणून सांगतात की आम्ही शेतकऱ्यासाठी कर्जमाफी केली. अरे उपकार नाही केला, उलट तुम्ही आम्हाला कर्जाच्या खाईत लोटलंय. अजून बी मित्रांनो, किती किती लोकांची कर्ज माफ होणार? कोणाला शाश्वती आहे? तुमचं होणार आहे? तुम्हाला गॅरंटी? म्हणजे किती अटी लावणार, किती शर्ती त्याच्यात लावणार? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सरकारच्या चालू आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूना फक्त दाखवायचं आम्ही भक्कमपणे उभा आहे. आणि ही परिस्थिती ही दिसत नाही की आज शेतकरी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मित्रांनो, प्रत्येक पीक हमी भाव जाहीर करायचे, आणि हमी भाव कधी, हमी भावाना केंद्र कधी चालू करायचे? शेतकऱ्याच्या घरातलं पीक संपल्यावर. हे आडमुठ्ठे धोरण आहे मित्रांनो सरकारचे. आणि ह्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकरी कर्जबाजारी आहे, शेतकरी आत्महत्या करतोय. यांना त्याचं काही वाटत नाही, काही वाटत नाही. पण माझं मत आहे मित्रांनो, यांनी थोडं काय म्हणे ना, ती नाही जनाचं तर मनाचं तरी त्यांनी धरलं पाहिजे, वाटल्या पाहिजे काहीतरी. स्वतःला सत्तेधारी समजताना. आणि ही अशीच परिस्थिती चालू राहिली तर एक दिवस हा शेतकरी, हा देशातला शेतकरी संपून जाईल, लक्षात घ्या. आणि जे शेतकरी अन्न बनवतोय तेच खाते, हे त्याला दुसरा पर्याय नाही, है की नाही? नाही तर याला जर दुसरा पर्याय असता ना मित्रांनो, मग तर शेतकरी काय मेलं असतं, काय जिवंत राहिलं असतं, काय काही पर्वा नसते यांना. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते तर कमेंट मध्ये सांगाच. पण आज मला खरं छातीवर असा हात ठेवून सांगा की बाहेरच्या गोष्टीत किती महागाई झाली, शेतमाल सोडून किती महागाई झाली. फक्त एकमेव शेतमाल असा आहे की ते फक्त 200-100 रुपये क्विंटल आज तुम्हाला भेटतोय. मग कसा शेतकरी त्याच्या मुलाचे शिक्षण करील? कसं शेतकरी त्याचे लेकरा बाळाचे लग्न लावीन? सांगा ना. तर माझे हात जोडून सरकारला विनंती मित्रांनो की नाही जाण्याची थोडी मनाची धरा आणि आमच्या मालाला योग्य भाव द्या. आणि जर नसलं होत तुमच्याच्याना, तर मग शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार शेतकऱ्याला द्या, नाही तर स्वामीनाथन आयोग लागू करा. चला चला मित्रांनो, परत एकदा सांगतो की ही सत्य परिस्थिती आहे आणि सत्य घटनावर आधारित आहे.
म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि आपलं चॅनल बघण्यासाठी परत सबस्क्रायबर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.